नाशिकमधली बातमी। दहशतवादी संघटनांशी संबंधित एका आरोपीला नाशिकमध्ये एटीएसने ताब्यात घेतलंय। भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी एटीएसने कारवाई केली आहे। हुजेफ अब्दुल अजीज शेख असं आरोपीचं नाव आहे आणि त्याची अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याची माहिती एटीएसकडून मिळाली आहे। तर आरोपी आयसिसशी संबंधित सिरियामध्ये राहणारी महिला रबिया उर्फ ओसामाला पैसे पाठवत असल्याची माहिती देखील एटीएसकडून कळलेली आहे। त्याच्या घराची झाडाझडती घेतल्यावर 7 मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह हस्तगत करण्यात आलाय। त्याच्यावर युआपा कायद्याअंतर्गत गंभीर कलमं लावण्यात आली आहेत। कोर्टाने त्याला 31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे। याबद्दल विशेष सरकारी वकिलांनी काय माहिती दिली आपण पाहू। गेल्या 3 दिवसापासून नाशिक युनिट येथे काही चौकशी चालू होत्या आणि त्या चौकशीत दखलपात्र गुन्हा झाल्याबद्दल काही माहिती आणि काही दस्तऐवज प्राप्त झाल्यामुळे एटीएसकडे आरोपी हुजेफ अब्दुल अजीज शेख, राहणार तिडके कॉलनी नाशिक, वय वर्ष 30, याच्याविरुद्ध यूएपीए ॲक्ट कलम 39(1)(a), 40(1)(b) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून 31 जानेवारी 2024 पर्यंत या आरोपीला पोलीस कस्टडी सुनावलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।